भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीकडून भव्य पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये परिसरातील वॉर्ड क्रमांक 13 मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तर यावेळी या रॅलीत महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार बाळाराम मधुकर चौधरी, अस्मिता प्रभुदास नाईक, सुचिता रुपेश म्हात्रे, मनीषा सुनील दांडेकर या उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा संदेश दिला आहे। तसेच रॅलीच्या माध्यमातून महायुतीकडून प्रभागातील विकास कामे, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या व विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडण्यात आला आहे। यावेळी या प्रचार रॅलीमध्ये शिवसेना नेते प्रकाश पाटील, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, माजी आमदार रुपेश म्हात्रे, माजी ज्येष्ठ नगरसेवक मदनबुवा नाईक, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदर नाईक समवेत स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर चला पाहूया यावेळी महायुतीच्या लोकप्रिय उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये उपस्थित मान्यवर काय म्हणाले पाहूया। सुरुवातीपासून 13 नंबरचं प्रचाराची जी मंदिरामध्ये नमस्कार करून जी सुरुवात झाली, तर ते दिवसभराचा जो प्रचार करत असताना लोकांचा जो या वार्ड मधला प्रतिसाद 13 नंबर मधला पाहिल्यानंतर स्वाभाविकच हे तिन्ही उमेदवार जे आहेत, चारही उमेदवार जे आहेत, ते चारही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील। त्याचं कारण या प्रभागामध्ये सन्माननीय माजी नगराध्यक्ष मदनबुवा नाईक यांनी या प्रभागामध्ये विकासाची केलेली कामं, आमदार रुपेश म्हात्रे यांनी केलेली कामं, तिकडं बाळाराम चौधरींच्या माध्यमातून झालेली कामं जी आहेत, आणि या प्रभागामध्ये पूर्णपणे दिवसभर प्रचार करत असताना सगळे रस्ते जे आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि चांगल्या दर्जाचे रस्ते आहेत, आणि म्हणून पुढे सुद्धा जो काय विकासासाठीचं या प्रभागामधलं काम जे आहे ते चारही उमेदवार आणि मदनबुवा नाईक साहेब, रुपेशजी म्हात्रे माजी आमदार, आणि त्याचबरोबर या प्रभागामध्ये जे चारही निवडून येणारे नगरसेवक यांच्या माध्यमातून खूपच काम चांगलं, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी आणि खास करून या प्रभागासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणाचा निधी विकासासाठी दिलेला आहे। आणि म्हणून स्वाभाविकच आहे का इतर जे कोणी लोक निवडणुकीमध्ये निवडणूक लढत आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, परंतु शिवसेनेला या प्रभागामध्ये, या शहरामध्ये केलेला विकासाच्या वर मत मागण्याचा आणि निवडून येण्यासाठीच जमेची बाजू आहे, आणि म्हणून पूर्ण खात्री आहे का या शहरामध्ये शिवसेना 20 उमेदवार लढत आहे। त्याच्या ह्याच्यामध्ये 12 सिटिंग आहेत आणि 8 जे आहेत, 2 प्रभाग जे आहेत शिवसेना त्या ठिकाणी सुद्धा लढत आहे, आणि म्हणून महायुती म्हणून भिवंडी महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI म्हणून या महापालिकेवर जसं एनडीएचं देशामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, आणि तिकडं देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब सरकार जे आहे राज्यामध्ये आहे, तसं भिवंडी महापालिकेमध्ये पण महायुतीचा सत्ता येईल, आणि त्या माध्यमातून या शहरासाठीच भरीव काम जे आहे ते करता येईल, आणि म्हणून खात्री आहे का जो वातावरण आहे त्या वातावरण पाहताना महायुतीचं सरकार येईल। सध्या भिवंडी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीचा प्रभाग क्रमांक 13ची आज प्रचार रॅली आपण सकाळपासून पाहिलं असेल की या प्रचार रॅलीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह आणि लोकांकडून चांगला प्रतिसाद देखील आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील चारही उमेदवार श्री बाळाराम मधुकर चौधरी, सुचिता रुपेश म्हात्रे, अस्मिता प्रभुदास नाईक, मनीषा सुनील दांडेकर हे चारही उमेदवार जे आहेत महायुतीचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI युतीचे हे अधिकृत उमेदवार आहे, आणि या उमेदवारांना जनतेचं चांगल्या प्रकारचं पाठबळ आहे। येणाऱ्या 16 तारखेला हे चारही उमेदवार जे आहेत विजयी होणार आहे। आता समोरचे जे आहेत विरोधक जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर त्यांच्या पायाखालची वाळू आधीच सरकलेली आहे। चारचा जो पॅनल झालाय हा पॅनल अतिशय स्ट्रॉंग पॅनल आहे, तर 4ही सिटिंग सीट आहेत। मागच्या अनेक वर्षांपासून
या प्रभागामधल्या जनतेने अनेक वेळा नगरसेवक म्हणून धनुष्यबाणावर मत दिलेलं आहे. नगरसेवक म्हणून निवडून अनेक वेळा मदन बुवा नाईक साहेब असतील, संजय असेल, त्यांच्या बाळराम चौधरी साहेब असतील, या सर्वांना अनेक वेळा निवडून दिलेलं आहे. त्याचसोबत मला आमदार म्हणून देखील निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून या जनता अतिशय शून्य आहे. समोरच्याने आरोप केलेला आहे की बोगस मतदान आलंय किंवा काय, ते पाहण्याचे किंवा त्या संदर्भामध्ये त्यांनी निवडणूक निर्वाचन आयोगाकडे तशा पद्धतीने आक्षेप घेतला पाहिजे होता. आणि ती नावं काढण्यासाठी त्यांना प्रक्रिया आहे की अशा प्रकारची नावं त्या ठिकाणी हेरिंग घेऊन किंवा BLOच्या माध्यमातून काढली जातात. वेळेत जर त्यांनी केलं नसेल आणि दुसऱ्यावर आरोप करत असतील तर ते त्यांना स्वतःलाच समजलं पाहिजे की आपण काय करतोय. जर मतदार यादीमध्ये मतदाराचं नाव आहे, त्याच्याकडे पुरावा आहे, तर अशा मतदाराला कोणीही रोखू शकणार नाही. त्याचा मतदान करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारापासून कोणीही वंचित करू शकत नाही. प्रशासन नाही किंवा कुठल्याही प्रकारचं शासन नाही किंवा तिथे कुठल्याही प्रकारचं कोणी दादागिरी करणार असेल तेही रोखू शकत नाहीत. कारण अशा प्रकारचा मतदानाचा अधिकार हा कुणाचा रोखता येत नाही. हे जर त्यांना साधी गोष्ट कळत नसेल तर मला वाटतं त्या लोकांनी निवडणूक लढूच नये. कारण निवडणूक लढण्यासाठी या सर्व गोष्टींचा किमान अभ्यास किंवा ज्ञान असणं आवश्यक आहे. बघा, देशामध्ये सरकार जे आहे महायुतीचं आहे, राज्यामध्ये सरकार महायुतीचं आहे आणि महायुतीने जे काय आज कामाचा सपाटा लावलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री असताना इतका भरीव निधी ह्या भिवंडीसाठी दिलेला आहे की आतापर्यंत इतिहासामध्ये इतका निधी कधीच कोणी दिला नव्हता. एवढा निधी त्यांनी दिलेला आहे. आणि या निधीच्या माध्यमातून विकास कामं जी आहेत, जनतेला अपेक्षित असलेली सर्व विकास कामं आतापर्यंत झालेली आहेत. आणि म्हणून जे राज्यामध्ये देशामध्ये सरकार आहे तशाच प्रकारचं जे सरकार किंवा तशाच प्रकारचं महापौर किंवा या ठिकाणी भिवंडी महापालिकेवर सत्ता जी आहे ती देखील महायुतीची यावी, यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या सर्वांनी कंबर कसलेली आहे. आपण पाहिलंय की नगर परिषदेचा जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये देखील महायुतीनं चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. तिथे विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे. आणि आता महानगरपालिकेमध्ये देखील तीच पुनरावृत्ती होणार आहे. आणि तशाच प्रकारचं यश हे 16 तारखेला आम्हाला सर्वांना मिळणार आहे. आणि भिवंडी महापालिकेत निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लढत आहेत ते त्या ठिकाणी निश्चितपणे जिंकतील महायुतीच्या ताकदीवर. आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार लढत आहेत ते शिवसेनेचे उमेदवार देखील या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या भरघोस मतांनी निवडून येतील. या ठिकाणी प्रभाग 13 मध्ये खरं तर विजय हा निश्चित आहेच, परंतु ह्या ठिकाणी आम्ही सर्वच जण अगदी सकाळी मंदिरामध्ये सर्वांनीच देवीला साक्षी ठेवून तिथं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही सर्वजण एकजुटीने काम करून या 4 सीट जास्तीत जास्त बहुमताने म्हणजे लीड त्या ठिकाणी मिळेल अशा दृष्टीने काम करणार आहोत. आणि निश्चितपणे तो यश आम्हाला मिळेल. हा 40 वर्षापासून शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि तो काली होता, आजही राहील, भविष्यातही राहील. क्रमांक 13 मधून मनीषा सुनील दांडेकर, वार्ड क्रमांक 13B मधून सुचिता रुपेश म्हात्रे, वार्ड क्रमांक 13K मधून अस्मिता प्रभुदास नाईक, वार्ड क्रमांक 13D मधून बाळाराम मधुकर चौधरी, हे 4 उमेदवार शिवसेनेचे रिंगणात उतरलेले आहेत. याचं उत्तर 16 तारखेला मिळेल तुम्हाला. जो साथ में वो साथ में रहेगा. आव्हान म्हणजे तुम्हाला पहिलेच सांगितलं 16 तारखेला रिझल्ट मिळेल. याचा आज वार्ड क्रमांक 13 चे सर्व उमेदवार प्रथम बाळाराम चौधरी, अस्मिता नाईक, सुचिता म्हात्रे आणि मनीषा दांडेकर या आमच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. आमचे पक्षाचे माननीय एकनाथ शिंदेचे यांनी या आमच्या प्रभागात जी निधी दिलेली आहे, ज्या टेमघर आणि भादवड या दोन्ही गावामध्ये निधी आलेले आहे, त्या निधीच्या याच्यावरच आज आमचा शिवसेनेचा पॅनल आजच विजय झालेला आहे. टेमघर, भादवड, टेमघरपाडा असा हा विजय झालेला आहे. हे आपल्या जनतेच्या प्रचार फेरीमध्ये आपल्या लक्षात येतो. आज आमच्या प्रचार फेरीमध्ये कमीत कमी 2000 लोक आहेत. एका माणसाने 5 मतं टाकली तर 10,000 मतदार होती. अशा पद्धती आमचा भरघोस विजयाने आम्ही जिंकून येऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जिंकणार हाच आमचा विजय आहे असं मी आपल्याला आवाहन करतो.